अच्छा, म्हणजे एकंदरीत छान पार पडलेल्या मेळाव्यात शेवटी दुसरीच कोणीतरी मुलगी तुमची नात म्हणून तुमच्या समोर आली आणि एकंदरीतच संपूर्ण मेळाव्याला गालबोट लागलं म्हणायचं. गुरुजी, झाल्या प्रकाराने माझ्या मनाला किती यातना झाल्यात माझं मला माहिती. आणि आता झालंय काय की मी जे काही माझ्या मोठ्या नातीबद्दल बोलते ना, तो लोकांना वेडेपणा वाटायला लागला. म्हणजे कुणाला काय वाटतं याने मला काही फरक पडत नाही. फक्त वाईट या गोष्टीचं वाटतं की सगळ्यांना माहिती आता माझी मोठी नात हा माझ्या मनातला एक खूप हळवा कोपरा आहे आणि त्या गोष्टीचाच गैरफायदा घेतला जातो. एक राजन सोडला तर कुणाचाच विश्वास बसत नाहीये की माझी मोठी नात परत येणार आहे म्हणून. तिला भेटण्याची मला किती आस लागून राहिली आहे. कसं सांगू मी? 18 वर्ष वाट बघते मी तिची. कधी ती मला भेटेल, कधी मी तिला कुशीत घेईन, असं सारखं वाटत असतं मला. खरं सांगते गुरुजी, या एकाच आशेवर मी जिवंत आहे असं म्हटलं ना तरी ते चुकीचं ठरणार नाही. पण आता माझा धीर खचत चाललाय. माझी आशा आता मंदावत चालली आहे आणि धीर खचत चाललाय. हो गुरुजी, मला खरं सांगा, माझी मोठी नात येईल ना? म्हणजे फक्त मला बरं वाटावं म्हणून तुम्ही हे सांगत नाहीयेत ना? अन्नपूर्णाताई, मी कधीच कुणाला बरं वाटावं म्हणून काहीच सांगत नाही. ज्या गोष्टी मला जाणवतात, देवकृपेने ज्या गोष्टी मला दिसतात, त्याच गोष्टी मी सांगतो. आणि मी तुमच्याशी कधीही काहीही खोटं बोलणार नाही, एवढा तरी माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? हो हो गुरुजी, अहो मला तसं म्हणायचं नव्हतं. माफ करा मला, माफ करा. अहो माझा तुमच्यावर 100% विश्वास आहे, म्हणून तर हे सगळं मी तुमच्यापाशी बोलते ना. तुम्ही कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. फक्त आता माझं मन थकलंय हो, म्हणून असे नको नको ते विचार मनात येत असतात. ताई, थोडा वेळ थांबाल? मला काही गोष्टी जाणवत आहेत. थांबा. ताई, अहो तुमची नात तुमच्या आयुष्यातच आहे, तुमच्या आजूबाजूलाच आहे. तुम्ही दोघी एकमेकींच्या सहवासात आहात. कदाचित एकमेकींना नावाने किंवा नात्याने ओळखत नसाल, पण एक गोष्ट नक्की सांगतो, तुमची नात तुमच्या आजूबाजूलाच आहे. ती रोज तुमच्या सहवासात आहे. पण मग गुरुजी. थांबा ताई, मला अजून काहीतरी जाणवत आहे. अन्नपूर्णाताई, आत्ता परिस्थिती कितीही वाईट असली तरीही तुम्ही तुमच्या नात्यावर विश्वास ठेवा. आता तुमच्या आजूबाजूला जे काही घडतंय त्या सगळ्याचा तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो, तेव्हा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची आणि तुमच्या नातीची भेट लवकरच घडणार आहे आणि तुम्ही तुमच्या नातीला भेटणार आहात म्हणून सांगतोय, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. गुरुजी, हे मध्येच माझ्या तब्येतीचं काय आता? तुम्ही स्वतःला सांभाळा इतकंच सांगेन. तुमची नात लवकरच तुम्हाला भेटणार आहे म्हणून सांगतोय, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या.
तुमचे हे शब्द माझ्यासाठी संजीवनी सारखेच आहेत. मी आता पुन्हा नव्या जोमाने माझ्या नातीचा शोध घेईन. गुरुजी, तुमचा आशीर्वाद असू द्या. शुभम भवतो. कमळी, माझी कमळी, हिथंच आहे माझी कमळी. काय करू आता? तिच्याकडे जाऊ का नको जाऊ? काय करू काय बी कळना झालंय. आता जर का मी तिला वळत दाखवली आणि ती त्या कामिनीने बघितलं तर? नाही, ती बाई काय करेल काय बी सांगता यायचं नाही. माझ्या कमळीच्या जीवाला धोका होईल. तिचा जीव घ्यायला मी ती माग पुढे बघणार नाही. नाही, नको. साधना मावशी कुठं हरवला होता तुम्ही? आम्ही तुम्हाला किती शोधलं माहिती आहे? साधना मावशी, तुम्ही रडताय? आम्ही दिसलो नाही म्हणून गांगरलात का? बरं चला निघूया. साधना मावशी, काही प्रॉब्लेम आहे का? ते राधिका ताई, पाणी पिऊन ये तू. मावशी हे घ्या ना पाणी घ्या. बरं निघूया का आता? आईंचा फोन आला होता. चल चल बाळा. अरे आता तर ती इथेच होती, गेली कुठे? असं ठेवायचं नाही पटकन पाहुण्यांसमोर. उचला तिथे उचल. तो ट्रे पाहुण्यांसमोर असा अदबीने पुढे करायचा. त्यांना म्हणायचं घ्या पाणी. आता ठेवायचं नीट मधोमध, शिस्तीत अगदी. शाबास. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी की सरबत करू? नाही नको. असं कसं? पहिल्यांदा घरी आलात तुम्ही. हो ना, खरंच नको. ही तारा फारा इथे मला सेव्ह करायला आली होती ना, मग ती यांना बोलत का नाहीये? उलट इडियट गप्पा मारत बसली आहे. नाही तारा आंटी, तुम्ही काहीच नाही बोलणार आहे का? म्हणजे मी अजून काही बोलावं अशी अपेक्षा आहे का तुझी? ऑफकोर्स. डोंट फॉरगेट इट. यू आर हिअर टू सेव्ह मी. तुम्ही मला या बॅड पीपल पासून सेव्ह करायला आलेत. तुम्ही तर इथे येऊन काहीच नाही बोलत आहे आणि तुम्ही बघताय यांनी मला कसं मेड बनवून ठेवलंय इथलं. तुम्ही प्लीज तुमच्या स्टाईलमध्ये बोला ना. ही बॅड आंटी आहे ना, हिच्यामुळे होतंय सगळं. ही तुमचंच ऐकेल. बोला ना प्लीज.